Hi everyone, good morning to all of you. Now in the today's class we are going to continue the part 2 of the lesson, that is the diversity in the living things and their classifications. तर यासाठी तुम्हाला काढायचं आहे टेक्स्ट बुकचं पेज नंबर 19 ज्याच्यावर दिलं आहे द स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट आणि इमेज दिली आहे. सो वी स्टडीड अबाउट द वर्ड डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग थिंग्स. आज वी नो वी सी द डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स अराउंड अस. तुमच्या आजूबाजूला भरपूर सारी हिरवीगार झाडं असतील अँड वी नो दॅट देअर इज अ डायव्हर्सिटी. मीन्स सम प्लांट्स वी लुक इन द ग्रीन कलर. काही झाडांचा रंग हा खूप हिरवागार दिसतो. सम प्लांट्स लुक्स इन द ब्राउनिश कलर ऑल्सो. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट वी डिवाइड द प्लांट्स इन द सम classification. So in the today's class we are going to continue that part 2. Okay, so you should ready with your pen, टेक्स्टबुक अँड नोटबुक. सगळं अगदी घेऊन बसा, कारण आज आपण प्लांट्सचं क्लासिफिकेशन या टॉपिकवर आपण आज डिस्कस करणार आहोत. सो बिफोर दॅट आय वॉन्ट टू टेल यू दॅट व्हॉट आर द कंटेंट्स ऑफ द लेसन. आज वी नो दॅट प्लांट्स कॅन सर्वाईव्ह इन द डिफरंट कंडिशन्स. प्लांट्स जे असतात they can grow in the water, they can grow in the desert, underwater and the lands also. So let's first of all I want to tell you what are the contents of the lesson. एक्झॅक्टली आपण या क्लासमध्ये काय अभ्यासणार आहोत. सो द स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट, फ्लावर, लीफ, स्टेम, फ्रूट अँड रूट. तर बघा ही जी प्लांट्स तुम्हाला दिसत आहे ना, सो इट कंटेन ओनली द व्हॉट द लीव्स वी कॅन सी अँड द स्टेम. बट द फ्लावर प्लांट ऑल्सो हॅव सम डिफरंट पार्ट्स ऑल्सो. दुसरेही पार्ट असतात जे की लीव्ह, स्टेम, फ्रूट आणि रूट्स यांचा पण आपण डिटेल्समध्ये अभ्यास करणार आहोत. अँड सेकंड वन इज द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत ट्रीज, श्रब्स, हर्ब्स अँड वाईन्स. ॲज वी नो देअर इज अ डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स. त्यांची साईज, शेप्स, हाईट्स सगळं अगदी वेगळं वेगळं असते. सर याच बेसिसवरून प्लांट्सचं क्लासिफिकेशन्स केला जाते. ते आहे ट्रीज, श्रब्स, हर्ब अँड वाईन्स. सो लेट्स वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट वन, दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट. बघा एक पॅराग्राफ दिलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला काही पॉईंट्स अंडरलाईन करायचे आहे बेटा. सो ॲज वी नो द प्लांट स्ट्रक्चर कॅन जनरली डिवायडेड इन टू द टू पार्ट्स. तुम्ही कुठलेही प्लांट्स बघा, एक काम करा, तुम्ही घरी तुमच्या प्लांट्स असतील, कुंडीमध्ये असतील किंवा इतर कुठे असतील ते जाऊन बघा. प्लांट्स आर डिवायडेड इन टू द टू पार्ट्स. दोन पार्ट्समध्ये त्याला डिवाइड करा. नाव द फर्स्ट वी सी दॅट स्टेम विच ग्रोज अबाव द ग्राउंड. पहिला पार्ट जो असतो तो असतो लँडच्या वर, जमिनीच्या वर. मीन्स द स्टेम विच ग्रोज अबाउट द ग्राउंड. जमिनीच्या वर वाढणारा भाग, त्याच्यामध्ये स्टेम, लीव्स, फ्लावर, फ्रूट्स या सगळ्या गोष्टी आल्यात. ओके. अँड सेकंड वन द रूट विच ग्रोज बिलो द ग्राउंड सरफेस. प्लांटचा दुसरा पार्ट जो जमिनीच्या खाली असतो, राईट. सो दॅट सेकंड पार्ट इज व्हॉट द रूट. आणि पहिला पार्ट कोणता? स्टेम. चला दोन पार्ट कळले का? तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये असलेल्या प्लांट्सची डायग्राम काढायची आहे नीट. ओके. देन द रूट, स्टेम अँड द लीव्स आर द मेन पार्ट्स ऑफ द प्लांट. बघा जसं आपल्या बॉडीचे पण काही एक्सटर्नल आणि इंटरनल पार्ट्स असतात, नाही, जसे की हँड्स आहेत. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स. याच्याशिवाय आपण कुठलंही काम करू शकणार नाही. सो देर आर डिफरंट पार्ट्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. सेम द प्लांट्स ऑल्सो हॅव सम पार्ट्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. Which are they? You have to underline. These are root, stem, leaves and some other parts. Then from time to time plants bear flowers for the reproductions. As we know the flower is a very attractive part of a plant. प्लांटचा अगदी सुंदर असा दिसणारा पार्ट कोणता बेटा? तो म्हणजे फ्लावर्स. सो द फंक्शन ऑफ द फ्लावर इज बेसिकली व्हॉट? रिप्रोडक्शन. अँड द फ्लावर्स आर ट्रान्सफर इन टू द फ्रूट्स अँड फ्रूट्स हॅव अ सीड्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे फ्लावर्स असतात त्याचं काही दिवसानंतर कशात रूपांतर होतो? सो इट ट्रान्सफर इन टू द व्हॉट? फ्रूट्स अँड दॅट फ्रूट्स हॅव अ सीड्स. याचं एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे मँगो ट्री. त्याला आधी बार येतो, नाही, ज्याला आपण मोहर म्हणतो. देन इट कंटेन द व्हॉट? फ्लावर्स अँड देन आफ्टर दॅट फ्लावर्स कंटेन इन टू द सीड्स, राईट. सो वी गेट अ मँगो फ्रॉम द
mango plant. So what I mean to say, the fruits have a seeds and again from that seeds it rises to a new plant. परत त्या प्लांट्स पासून मिळालेल्या सीड्स पासून आपल्याला काय मिळत असते, एक नवीन प्लांट तयार मिळत असते. सो लेट्स वी शुड सी द व्हॉट इज द प्लांट स्ट्रक्चर. तुम्हाला इथे एक इमेज दिसत आहे, ती सेम अगदी टेक्स्टबुक मधल्या म्हणजे पिक्चर सारखी तुम्हाला दिसत असेल. सो फ्रॉम दॅट वी अंडरस्टँड दॅट प्लांट हॅव सम पार्ट्स लाईक व्हॉट, फ्रूट, फ्लावर, लीफ, स्टेम अँड रूट्स. दीज आर द इम्पॉर्टंट पार्ट्स. तुम्ही याच्यामध्ये बघत असाल काही पार्ट्स जे आहे, आपण इथून त्याला जर क्रॉस जर केलं तर जमिनीच्या आतमध्ये वाढणारा जो भाग आहे दॅट ग्रोज अंडर द सॉइल, सो दॅट इज द रूट्स. Am I right? And next one is the fruit, flower, leaf and the stem. These are growing above the ground. जमिनीच्या वर वाढलेले भाग आहे. So this one is the flower, fruit, these are the leaves and this one is the stem. So from that we understand that plants have some parts that is very important. So we should detail in the study. Among them the first one we discuss, that is the flowers. फुलांचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो का? तुम्ही असं आठवते का तुम्हाला की तुम्ही शाळेत जाताना कुठली फुलं घेऊन गेले असणार, टीचरसाठी असणार किंवा तुमच्या फ्रेंडसाठी असणार. मीन्स द फ्लावर्स आर अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट. अगदी सगळ्यांना फुलंही आवडतात. अँड इफ समवन गिव्ज अस, सो वी फील व्हेरी रिफ्रेश. सो व्हॉट, द फ्लावर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ प्लांट. सो व्हॉट, फ्लावर इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट. बघा तुम्हाला इथे हिबिस्कसची फुलं दिसत आहे ना, आपण देवाजवळ वगैरे वाहायला ही फुलं नेतो किंवा तुम्ही दुसरी पण नेत असणार. सो दिस वन इज द फ्लावर ऑफ विच वन, ओळखलं असेल तुम्ही याला अगदी, ज्याला आपण मराठीत जास्वंद म्हणतो. सो दॅट वन इज द हिबिस्कस फ्लावर अँड दीज आर लुकिंग व्हेरी अट्रॅक्टिव्ह. कुठल्याही झाडाला जर फुलं असतील तर ते झाड दिसायला अगदी सुंदर दिसतं, नाही का. नेक्स्ट, इट इज कनेक्टेड टू द स्टेम बाय द स्टॉल्क विच इज व्हेरी शॉर्ट. बघा आता हे कुठे कनेक्ट असते, नाव इट इज कनेक्टेड टू द स्टेम. हा जो तुम्हाला पोर्शन दिसत आहे, तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण बघू शकता, हा जो काही पोर्शन आहे तो कोणता आहे बेटा, दॅट वन इज अ स्टेम. सो द फ्लावर इज कनेक्टेड टू द पार्ट ऑफ स्टेम अँड अ फ्लावर हॅज अ टिपिकल कलर अँड शेप. बघा फुलांचे जे कलर्स असतात ते वेगवेगळे असतात. सपोज दॅट वन कलर इज द व्हॉट, रेड, बट द flowers generally in the colors of maybe yellow, pink, red, violet, green or any colors. means वेगवेगळ्या कलर्सची फुलं आपण आपल्या सभोवताल बघत असतो. then their shapes are different. अशी मला काही तुम्ही फुलांची नावं सांगू शकता की ज्यांचे शेप्स वेगळे वेगळे आहेत. आपण जर मॅरीगोल्डचा जर विचार केला तर ते अगदी सर्कल सारखं असते, नाही, गोल असतं. इफ वी थिंक अबाउट द सनफ्लावर्स, तर त्याचा शेप जो आहे तो मोठा असतो. सो देर इज अ नंबर ऑफ फ्लावर्स विच हॅज अ डिफरंट कलर्स अँड डिफरंट शेप्स. सो इट इज इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन्स. प्लांट सिस्टीम्समध्ये रिप्रोडक्शन होण्यासाठी फ्लावर्स हा जो एक पार्ट आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे. कळलं का तुम्हाला? मीन्स द फर्स्ट पार्ट ऑफ द प्लांट विच वन, फ्लावर. नाव अवर नेक्स्ट वन इज द लीफ. झाडांचंही तुम्हाला हिरवगार असं पानं दिसत आहे. लहानपणी तुम्ही हे खेळायला अशी पानं आणत असणार आणि खेळत असणार, हो का? खेळत असतील का तुम्ही? तर बघा प्लांट्सचं दुसरा एक पार्ट आहे तो आहे लीफ, ज्याच्याशिवाय प्लांट मे बी राहू शकत नाही. सगळ्याच झाडांना प्लांट म्हणजे लीव्ज असतात ना, ज्याला आपण लीव्ज म्हणतो. तर या लीव्सचं कुठलं फंक्शन असेल, लेट्स वी विल गेट द मोर इन्फॉर्मेशन. अ लीफ इज अ फ्लॅट. अ लीफ इज अ व्हॉट, फ्लॅट. हा जो काही तुम्हाला शेप दिसत आहे हा असा फ्लॅट आहे ना, म्हणजे असा पसरट आहे. म्हणजे लीव्सचा जो पार्ट असतो तो कसा असतो, अगदी पसरट असतो. अँड it plays an important role in the production of food. as we know, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे that plants can make their food in the leaves. So we know that the photosynthesis that we already studied in the previous
chapter. So what, in the leaves the photosynthesis ची जी प्रोसेस आहे ती होत असते. So that's why leaves is very important for the production of food. झाडांना स्वतःचं जेवण स्वतः तयार करण्यासाठी leaves help करत असतात. Then mainly of two types. The first one is the simple and second one is the कंपाऊंड. बघा लीव्स जे असतात इथे तुम्हाला किती दिसत आहेत, 3 दिसत आहेत, हो ना. सो द मेनली द लीव्स आर डिवायडेड इंटू द 2. द फर्स्ट वन इज द सिम्पल अँड सेकंड वन इज द कंपाऊंड. तुम्हाला काय करायचं आहे, परिसरातले 2-3 झाडांचे वेगवेगळे पानं तोडून आणायचे आहे आणि त्यातले सिम्पल कोणते आणि कंपाऊंड लीव्स कोणते असं बायफर्गेशन करायचं आहे. कळलं का ॲक्टिव्हिटी? खूप सोपी आहे. सिम्पल म्हणजे ज्याला एकच लीव्ज असतं आणि जसं की हिबिस्कस, आणि कंपाऊंड म्हणजे ज्याला ॲटलिस्ट 4-5 पानं असतील, जसं की इथे 3 पानं आहेत. सो फ्रॉम दॅट वी अंडरस्टँड दॅट द लीव्स इज मेनली डिवायडेड इंटू द 2 पार्ट्स. First one is the simple and second one is the compound. I hope you understand the second one. Now we will see the third one, that is the stem. झाडाची फांदी ज्याला आपण म्हणतो, जे आपण तोडून आणत असतो. तोडायची नाही बेटा झाडं, हां. नाउ सी द थर्ड वन, दॅट इज द स्टेम. बघा हे सुंदर असं पिक्चर्स तुम्हाला दिसत आहे आणि हा जो एक मधला पोर्शन्स तुम्हाला दिसत आहे ना, यू कॅन सी दॅट पोर्शन. सो दॅट वन इज नोन ॲज अ स्टेम. But do you know what is the function of the stem? Is a function काय असतं? So the height, shape and size of a plant depends upon the stem. बघा प्लांटची जी हाईट असते तसा शेप असतो, सगळा वेगवेगळा असतो. So all is depends upon the stem. Means what? The shape of the plant, the height of the plant. So it is depend upon the which things? So it is totally depend upon the stem, ज्याला आपण फांदी असं म्हणत असतो. The stem carries out the functions of production, storage of food. आता हे जे आपण स्टेम इथे बघत आहोत ना, याचं ॲक्च्युअलीमध्ये फंक्शन काय असतं? सो व्हॉट इज द फंक्शन? इट इज यूज ॲज अ प्रोडक्शन्स अँड द स्टोरेज ऑफ फूड. या स्टेम्समध्ये सुद्धा स्टोरेज ऑफ फूड म्हणजे फूड स्टोरेज करून ठेवलं जातं. देन सम प्लांट्स इट हॅज अ फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. इट गिव्स सपोर्ट टू द अदर पार्ट्स ऑफ प्लांट. मीन्स बिकॉज ऑफ दॅट स्टेम दॅट प्लांट कॅन स्टेबल. या फांदीमुळे जे झाड जे आहे ना ते काय राहतं बेटा? स्टेबल राहतं. जसं की तुम्ही कुठलेही एक एखादी प्लांट असं तोडून आणा आणि त्याला ठेवा, तर ते असं उभं राहणार का? म्हणजे प्रॉपरली उभं राहू शकणार का? इट कॅनॉट स्टँड. बट बिकॉज ऑफ दॅट stem the plant can stable very well because they contain the roots. So what is the use of the function? So it is reproduction and it gives the support. या स्टेम मुळे ज्या बाकीच्या ज्या स्टेम आहेत ना, या some branches, so it can get a what? Support because of that stem. So this one is the third part of the plant structure. Then the next one is the fruits. Pomegranate. बरोबर आहे का? तोंडाला पाणी सुटलं का बघून? आईला सांगा की बाजारामधून घेऊन या म्हणून, खायला अगदी छान आणि गोड लागतात. सो दिस वन इज द पोमग्रेनेट, राईट. बट तुम्हाला कुठली कुठली फळं आवडतात? चला एक होमवर्क लिहा. राईट डाऊन द ॲटलिस्ट 10 नेम्स ऑफ फ्लावर्स. 10 तुम्हाला फ्रूट्स, तुम्हाला 10 फ्रूट्सची नावं लिहायची आहेत. सो फ्रूट्स आर जनरली लाईक बाय एव्हरीवन. सगळ्यांना अगदी फ्रूट्स आवडतात. अँड इफ वी वेंट टू द मार्केट, सो देअर इज अ डिफरंट काइंड्स ऑफ फ्रूट्स. आपण वेगवेगळ्या व्हेरायटीचे फ्रूट्स आपण बघत असतो. बट एक्झॅक्टली डू यू नो व्हॉट इज द फंक्शन ऑफ द फ्रूट? सो लेट्स वी विल स्टडी. द फ्रूट हॅव अ डिफरंट शेप्स. फ्रूट्स कंटेन 1 or more सीड्स. फ्रूट्स जे तुम्हाला इथे दिसत आहे ना, अगदी दिसायला रेड कलरचे दिसत आहे. सो दॅट वन इज अबाउट द ओनली पोमग्रेनेट. बट देअर इज अ नंबर ऑफ फ्रूट्स इन द मार्केट. Apples, then what? Pineapples, bananas and so on. So what? The fruit they have a different shape. सगळ्या फ्रूट्सचा कलर हा सेम असू शकतो का? Just that one is the circular. But what about the banana? What about the pineapple? They have a different shapes. Size वेगळी वेगळी असते. Then they have a 1 or more seeds. Just think about that. फ्रूट्स मधून जे काही सीड्स मिळते त्याचं तुम्ही काय करता? त्यांना बाहेर फेकून देता का, की त्यांना जमवून ठेवता? आणि कुठेही जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रिपवर किंवा कुठेही जाल तेव्हा त्या सीड्स कुठेतरी टाकून द्यायच्या. त्याच्यामुळे काय होईल? नवीन झाडं उगवतील. तर हे एक तुम्हाला छोटंसं म्हणजे
सांगणं होतं एक्झाम्पल की तुम्ही असं करू शकता. सो व्हॉट आय मीन टू से, फ्रूट्स कंटेन 1 or more सीड्स, एक किंवा दोन बिया या फ्रूट्समध्ये असतातच. देन द पॉड्स ऑफ द बीन्स अँड द पीज आर ॲक्च्युली फ्रूट्स. समटाइम्स व्हॉट वी थिंक दॅट the fruits do not contain a seeds. Just example is the what? चिक्कू. चिक्कू तुम्हाला फळ माहिती आहे का, त्याच्यामध्ये सीड्स असतात ना. सो these are the seeds are also known as a fruits. Just example what? Pods and of the beans, and second one is peas. So these are actually also the fruits. So we understand that the fruit is also the very important portion of a plant. Next one is the root. रूट्स तुम्हाला माहिती आहे. सो रूट्स आर सो द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ अ प्लांट. रूट्स जर नसेल तर प्लांट मीन्स प्रॉपरली स्टँड राहू शकणार नाही. आणि तुम्ही कुठलेही प्लांट्स तोडून आणा त्याच्यामध्ये रूट्स असतातच. रूट्सशिवाय प्लांट्स राहू शकतं का? मे बी सम प्लांट्स आर देअर विच डू नॉट हॅव अ रूट्स, बट मोस्टली द प्लांट्स हॅव अ रूट्स. सो लेट्स सी व्हॉट इज द function of that roots. The roots hold the soil firmly and anchor the plant. The main function of the root are the absorb and transport water and nutrients from the soil. Roots, what happened? Roots can hold the plant. रूट जे असतात ना, हे तुम्हाला इथे दिसतात ना, इतका सारा बंच दिसत आहे हा रूट्सचा. सो दे कॅन होल्ड द प्लांट. या प्लांट्सला जमिनीला असं कसून पकडून नसतात. सपोज तसं नसेल, सो दॅट प्लांट कॅन बी वॉट? मूव. पडलं असतं ना ते झाड. देन व्हॉट इज द फंक्शन? इट कॅन ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रियन्स टू द प्लांट. जमिनीमध्ये जे काही न्यूट्रियन्स असतात, देन वॉटर असतात, सो दॅट ऑल इज ॲब्झॉर्ब बाय द roots and then it can provide it to the plant. Next, the some roots store food. There are two types. First one is tap root and second one is fibrous root. मगर roots जे असतात, काही roots they can store food. आता तुम्ही म्हणत असाल की इथे फूड कसं काय राहू शकते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट प्लांट, बट देर इज अ सम प्लांट्स विच कंटेन द फूड इन द रूट्स. एक्झाम्पल कॅरोट्स अँड द रॅडिश. ते रूट्स आहेत, बट दे कंटेन वॉट? फूड, ज्यांना आपण खात असतो. बरोबर आहे. रॅडिश आणि कॅरोट्स ते रूट्स आहेत ना, पण तरी आपण त्यांचा खाण्यामध्ये उपयोग करत असतो. सो दीज some kinds of roots which contain a food also. And then there are two kinds of roots. Roots जे असतात ते दोन kinds असतात. The first one is a tap root and second one is fibrous root. टॅप रूट मीन्स जिथे कमी रूट्स असतात, एक मेन रूट असते त्याला काही फांद्या असतात, दॅट इज टॅप रूट. अँड फायब्रस म्हणजे ज्याचा पूर्ण बंच असतो झुपक्यासारखं, जसं की इथे तुम्ही बघू शकता. खूप सारे रूट्स ॲट ए टाईम आहेत, अगदी म्हणजे एक दुसऱ्यांना जुळून आहेत, तर यासारख्या रूट्सना आपण फायब्रस रूट्स म्हणू शकतो. ओके. सो रूट्स इज ऑल्सो द वॉट? वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द प्लांट. नेक्स्ट, नाव वी सी द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. इथून आपण कन्सेप्ट थोडीशी चेंज करत आहोत, जी तुम्हाला दिली आहे टेक्स्टबुकच्या पेज नंबर 20 आणि 21वर दिलेली आहे. तिथे तुम्हाला बघायचे बेटा. व्हॉट वी नोटिस दॅट द डिफरन्सेस इन द शेप्स ऑफ द हाईट ऑफ द प्लांट्स इन अवर सराउंडिंग. सो इट इज व्हेरी इझी टू क्लासिफाय देम. As we all of know that the plants, their shapes, their height, their sizes are totally different. सगळी झाडं सारखी राहू शकत नाही. त्यांचा शेप, साईज सारखं राहू शकतं का? तुम्ही तरी जाऊन बघा बरं आणि नोटीस करा की किती झाडं तुम्हाला सारखी दिसलीत. सो आज वी नो देअर इज अ डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट, या सगळ्यांच्या बेसिसवरून आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स केलं आहे. म्हणजे प्लांट्सचं वेगळं वेगळं वर्गीकरण केलं आहे, ज्याला मराठीत सांगायचं म्हटलं तर. जसं की इथेही तुम्हाला इतके सगळे प्लांट्स दिसत आहे बघा. याचा कलर अगदी वेगळा दिसतो, याला एक फ्लावर दिसत आहे, एकच जसं स्टेम आहे. इकडची तुम्ही झाडं जर बघितली तर काही प्लांट पाण्यामध्ये दिसत आहे. So we understand there is a different kinds of plants. Among them, the first one we are going to see, that one is the tree. Okay. Now, which one is the tree? कशाचं झाड आहे हे? याच्यावर तुम्ही चढले असाल, कधी कधी चोरूनही काहीतरी वस्तू आणल्या असतील. ओळखलं का कशाचं झाड आहे हे? Can you guess? This one is the tree. I hope you understand. That one is the tree of, any guesses? मँगो. येस, यू आर राईट. दिस वन इज द ट्री ऑफ मँगो. ज्याच्या झाडावर तुम्ही अगदी लहानपणी चढले असणार आणि चोरून आंबेसुद्धा आणले असणार, हो की नाही? सो
ट्री वी कॅन सी अ बिग मीन्स त्याची हाईट जर आपण बघितली तर अगदी मोठी आहे, विच हॅव अ मोर ब्रांचेस. सो द फर्स्ट वी क्लासिफाईड द प्लांट इन टू द ट्री. So let's get more example. The some plants grow tall. Their stem trunk is hard and strong. बघा हे जे तुम्हाला झाड दिसत आहे, so look at their what trunk, that is ज्याला आपण खोड म्हणत असतो. So it is very strong. If we try to means what bend it, so we will not do that. आपण जर याला वाकवण्याचा प्रयत्न केला तर ते मोडता येईल का? It is not possible because it is very strong and hard. Then they have a branches of some height above the ground. Means look at here that we can see the branches from that place. Means we cannot see the branches from the bottom. अगदी जमिनीच्या मुळापासून याला तुम्हाला ब्रांचेस दिसत आहे का? So we can see that branches from the what? Some height of the plant. प्लांट्सच्या काही हाईट वरून नंतर आपण याला ब्रांचेस बघत आहोत. Then it can bear flowers and fruits. Such a plants are called the trees. Trees are tall, big and lives for the many years. याबद्दलचे तुम्हाला काही पॉइंट्स जे आहेत ते अंडरलाईन करून ठेवायचे आहे. फर्स्ट इज द ब्रांचेस ऑफ द प्लांट इज grows from some height. Second, it is very tall. Then it is very heighted also. Then next one, it is big and it contains some flowers and fruits. One more thing you have to remember here, it can lives for the many years. तुम्ही एखादी कुठलंही झाड तुमच्या घरी लावा, जशी तुमची ग्रोथ होईल तशी त्या प्लांट्सची पण ग्रोथ होईल. and one day you will find that a small plant is growing in a big tree. Just example is the mango tree. So this one is what? First classification of plant. Now second one is the shrubs. So I hope here you can see a beautiful image. Which are that flowers? That flowers loves everyone. आणि कधी कधी तुम्ही हे फ्लावर्स तुमच्या टीचरला वगैरे द्यायला नेले असतील जेव्हा तुम्ही शाळेत जात असाल लहानपणी अगदी. सो सगळ्यांना आवडणारे हे फुलं आहे. विच वन दॅट फ्लावर्स? So that one is the what? Rose flowers. So rose flowers are included in the category of shrubs. So what is mean by the shrubs? So some plants grow close to the ground. They give the branches very close to ground. Means what? As we know, some plants are totally close to the ground. बघा हे जे तुम्हाला गुलाबचं झाड दिसत आहे, so it is what? Very close to the ground. अगदी जमिनीच्या तळाशी लागलेला आहे. And they gives the branches very close. If we see the branches of that rose flower, so what? It is very close to ground. As we compare to the tree, so the tree and their branches at the some height. But if we think about here, इथे जर आपण थोडंसं बघितलं, so their branches is at the very close to ground. अगदी जमिनीच्या म्हणजे लागूनच त्या ब्रांचेस आहेत. Then they are shorter and smaller than the tree, but they have a thick and hard stem. Now we compared both of them. So they has a what? A very thick and a hard stem. Thick अगदी बारीकशी त्याला फांदी आहे म्हणजे खूप जाड नाही आहे. And what? They are smaller. त्याची हाईट जर तुम्ही बघितली, so they are not as tall as the trees. So that's why these types of plants are known as a shrub. For example, what? Hibiscus, coranti and the rose. I just give here 3 examples, but you have to find some more examples of the shrubs. Then one more thing you have to remember, it grows up to 3 meters. Means what is the height of that rose plant? So the shrubs are always grow up to the height of 3 meters. Okay, this one is all about the second category of plants, that is the shrubs. Now next one concept is the herbs. So you can see here the beautiful pictures of a plant. Which one is that? Any guesses? That one is the very close to us, that one is the tomatoes. जसं आपण भाजी बनवताना किंवा चटणीसाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी घरी तुमची आई उपयोग करत असणार ना, सो that plant, tomato plants is includes in the category of herbs. So what is the herbs? We will discuss. Herbs grow up to the 1 to 1.5 meters tall. The first point you have to underline, याची height किती असते बेटा? Means I am not talking about only that plant, but basically the herbs are grow to 1 meter to 1.5
meter in the height. The stem of the herbs are green and quite flexible as compared to the trees and the bushes. Now if we think about the stem, इथे तर आपल्याला त्याचे स्टेम्स दिसत नाही आहे बिकॉज इट कंटेन्स लॉट्स ऑफ टोमॅटोज, बट बेसिकली द स्टेम ऑफ द प्लांट्स आर इन द ग्रीन कलर अँड इट इज व्हेरी फ्लेक्झिबल. म्हणजे आपण जर त्याला वाकवतो म्हटलं त्या स्टेम्सला, सो इट कॅन इझिली बेंड. सो व्हॉट यू हॅव टू रिमेंबर, द हर्ब्स and their stems are flexible and they are in a color green. Then herbs may live for the few months or up to the 2 years. Now if we think about their life, तर हर्ब्स जे असतात ना ते बेसिकली किती वर्ष जगू शकतात, मे बी फॉर द फ्यू इयर्स और फ्यू मंथ्स, काही महिन्यांसाठी हे प्लांट्स राहू शकते, और मे बी इट कॅन लिव्ह अप टू द 2 years. Just the example is the tomato and the mustard. Now so here is the example of herbs. So which one is the example? Tomato. And the second one example is the mustard. So I just give here the two examples. You have to find out the some more examples of herbs. Now next one, the कॅटेगरी इज द वाईन्स, ज्याला आपण वेल म्हणतो मराठीत. जसंही पावसाळा लागला की आई आपली बियाणं लावते घरी आणि वेल लावत असते है ना, त्याला कशाचं तरी सपोर्ट देत असते, किंवा अजून वेगवेगळे वेली लावत असतात ज्याला आपण वाईन्स म्हणत असतो. त्यापासून वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स आपल्याला मिळतात. तर या वाईन्स कशा असतात आणि त्यांचं फंक्शन्स काय असतं? सो सम वाईन्स नीड व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोईंग व्हाईल सम अदर स्प्रेड ऑन द ग्राउंड. तुम्ही आता तुमच्या घराच्या बाहेर जरी बघितलं तरी तुम्हाला काही झाडं जी आहे ती स्प्रेड झालेली दिसणार आणि काही झाडं जी आहे ना ती अशी वर चढताना दिसेल. जसं की तुम्ही इथेच बघू शकता, वेली दिलेल्या आहेत, वाईन्स ज्याला आपण म्हणतो. सम ऑफ देम आर स्प्रेड ऑन द ग्राउंड. काही ज्या आहेत त्या ज्यांना जिथे सपोर्ट मिळाला त्यांचा आधार घेऊन त्या काही जमिनीवर स्प्रेड झालेला आहे. अँड सम वाईन्स आर द क्लाइम्बिंग. बट हाऊ दे क्लाइंब? ॲट द टायमिंग ऑफ क्लाइम्बिंग दे कॅन टेक द सपोर्ट ऑफ समथिंग. जसं की एखाद्या लाकडाचा आधार, एखाद्या दोरीचा आधार. सो दे कॅन टेक द सपोर्ट ऑफ समथिंग्स. सो वी अंडरस्टँड दॅट the vines need the vertical support to spread on the ground. Various creepers and the climbers are known as a vines. Exactly, vine ही जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट येतात, एक तर क्रीपर्स आणि दुसरं क्लाइंबर्स. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर क्रीपर्स म्हणजे काय, जमिनीवर पसरणारे, आणि क्लाइंबर्स म्हणजे काय की कोणत्याही एखाद्या वस्तूचा आधार घेऊन वर चढणारे. जस्ट एक्झाम्पल इज मनी प्लांट, पंपकिन अँड वॉटरमेलन. लेट्स वी विल डिस्कस अबाउट द फर्स्ट द क्रीपर्स. तर इमेजवरून तुम्हाला काय वाटत आहे की हे काय असेल? ग्रीन आणि हे जे येलो कलरचे दिसत आहे ना ज्याला आपण पंपकिन म्हणतो, ज्याला मराठीत आपण कोहळं म्हणतो. आणि कोहळ्याचं काय केलं जातं? चणे टाकून आई त्याची भाजी करत असेल, हो ना, किंवा एखाद्या सणावाराला तुमची आई त्याची बोंड पण करत असणार, अगदी खायला छान टेस्ट लागतात बरं. तर हा जो वेल आहे ना ज्याच्या तुमची आई बोंड करतात कोहळ्याची, तो वेल हा जमिनीवर असा पसरत जाते. तो असा म्हणजे त्याला कशाचा तरी आधार देऊन वर पण तो चढवता येतो, पण बेसिकली इट इज इन्क्लुडेड इन द व्हॉट? creepers. So just I will tell you the definition. A stem of a creeper is a very flexible, soft and green, and it grows rapidly with the help of a support. What? It is spread on the ground. Sometimes the plant can spread on the ground and grows with the help of the things. So such a plants are known as a creepers. जमिनीवर अशा पसरत वाढत जाणाऱ्या प्लांट्सला काय म्हणतात? क्रीपर्स. आणि सगळ्यात सोपं उदाहरण त्याचं कोहळं, ज्याला तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? पंपकिन. अँड द नेक्स्ट वन इज द क्लाइंबर्स. क्लाइंबर्स म्हणजे सोप्या भाषेत वर चढणारे झाडं, पण कशाचं सपोर्ट घेऊन? दे कॅन क्लाइंब बाय टेकिंग द सपोर्ट ऑफ द सम प्लांट्स ऑर द सम थिंग्स. हे झाड तुमच्या घरी आहे का? माझ्या घरी आहे, आणि मी याला मनी प्लांट म्हणतो. मनी प्लांट म्हणजे पैसे देणारं झाड नाहीच मुळात, त्याचं ते नाव आहे मनी प्लांट, ज्याला आपण शोकेसचं झाड म्हणतो ना, त्याला आपण आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर कुठेतरी ठेवत असतो. सो दॅट प्लांट इज इन्क्लूड इन द कॅटेगरी ऑफ क्लाइंबर्स. Look at here, what is the definition? The plants with the weak stems that take the support of walls and the other plants to the climb, they are known as a
क्लाइंबर्स, दॅट प्लांट्स विच कॅन टेक द सपोर्ट. बघा ह्या ज्या कुंडीमध्ये जे हे मनी प्लांट दिलेलं आहे, सो दॅट कॅन क्लाइंब ॲट द अप्पर साईड बट इट टेक अ सपोर्ट ऑफ द समथिंग्स. बघा याच्यामध्ये काहीतरी तर असं लावून ठेवलं आहे की ज्याच्या सपोर्टमुळे ते प्लांट वर चढलेलं आहे. सो व्हॉट वी अंडरस्टँड, द प्लांट्स विच टेक द सपोर्ट ऑफ वॉल्स ऑर द अदर प्लांट्स, सो दॅट आर नोन ॲज अ क्लाइंबर्स. भिंतीचा किंवा एखाद्या वस्तूचा सपोर्ट घेऊन वर जे क्लाइम्ब्स होतात त्यांना आपण क्लाइंबर्स असं म्हणतात. आणि एक्झाम्पल्स आहे मनी प्लांट. सो यू हॅव टू फाइंड आउट द सम मोर एक्झाम्पल्स ऑफ climbers. Now here the part 2 is totally completed, so you have to write down the some questions, you have to draw the diagrams whatever I told here. In the next lecture we will discuss the some new concept of the science. So do your study. Thank you very much.